खूप छान दिसतेस. एकदम बाहुली सारखी. खूप क्यूट दिसतेस. अरे रिया, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी अगं नाही, इट्स ओके. ये ना. आणि हो, माई कुठे आहे? ती येते. अगं हे येऊ घे प्रसाद घे. अगं काय शमी, ही अशी साडी नेसतात का? अगं बरोबर नेसले ना माई, तू शिकवल्याप्रमाणे. मी बघ ना. अशी साडी नेसून तू 4 पावलं चाललीस ना तर धपकन पडशील. कामं तर सोडूनच दे. हो, पण मग आता आता काय करू? हे घे प्रसाद तर घे आधी. आता मी तुला दाखवते कशी नेसायची ती साडी. जा रे जा अभि, बाहेर जा तुम्ही लोक जा. अरे हो रिया, तू अभिजित बरोबर जा, त्याला कंपनी दे, ब्रेकफास्ट करा. हा नाही नको, मला साडी कशी नेसतात ते बघायचंय माई. मला पण बघायचं. मी बघायचं. मी थांबतो बाहेर. जा जा. हा. माई, मी दुसरी साडी काढून ठेवली, ती नेसायची का? अभि, शमिका, तू हे जे काही करतेस ना, आय हेट यू फॉर दॅट. वहिनीबाई काय म्हणतेस? खूप छान दिसतेस. तुला काय झालं रे? अजून काही व्हायचं बाकी आहे? ही आजी जे काही करते. अरे ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्ट केलंय ना, मग ते स्पोर्टिंगली घे. आणि तिला मदत करायला मी आहे, आई आहे. गंमत करूयात आपण. आता काय गंमत करणार तुम्ही? अरे सकाळी सासूबाई म्हणाल्या तिला उपमा करायला सांगायला पाहिजे. मग त्या गेल्या आंघोळीला, तेव्हाच करून ठेवलाय मी उपमा. ओट्याच्या खालच्या खणात ठेवलाय बरं का. हा, आणि तिने सांगितलं ना बनव की 15-20 मिनिट खुडबुड कर तिथे, आणि मग तोच उपमा गरम करून घेऊन जा. चांगली दिसते साडी. जा आज काय काय बनवता येतं तुला? उपमा येतो का? हो. जा स्वयंपाक खोलीत जा आणि उपमा करून घेऊन ये. नाहीतर एक काम कर, उपमा नको आज. गोड खायची इच्छा होते मला. तू साजूक तुपातला गोड शिरा कर. शिरा? साजूक तुपातला शिरा
माधुरी जा, तिला रवा साखर आणि साजूक तूप काढून दे. पण लवकर ये, रेंगाळत बसू नकोस स्वयंपाकघरात. आणि तिला मदत करायची काही एक गरज नाहीये, कळलं? निघा. आणि आपण तिचा शिरा बनवून होईपर्यंत तू केलेला उपमा आहे ना, तो माझ्यासाठी घेऊन ये. बघ मी तुला नीट सगळं सांगून जाते, तू काही टेन्शन घेऊ नको, ठीक आहे? हा रवा आहे, ही साखर आहे, ह्यात साजूक तूप आहे, कढई, ताट आणि चमचा, ठीक आहे? मी तुला सगळं दिलंय, पण आता तुला करायचंय, कळलं? झालं का ग? हो हो आले. डोंट वरी, माझ्याकडे एक आयडिया आहे, ऐक. ठीक आहे? हा रुपाली बोल, कशी आहे आता मुलगी? फिजिकली ओके आहे, उलट कोमामध्ये असल्यामुळे फिजिकली रिकवर झाली आहे ती. पण काय? मी म्हटलं ना, ॲम्नेशिया, मेमरी लॉस. धवल म्हणाले की काही थेरपीज आहेत, त्या बघूया करून. बरं, तू येणार आहेस का आज? नाही, आज जरा घरी टेन्शन आहे, नाही जमणार. आता काय? काय नाही, भेटल्यावर सांगतो मी तुला. बरं. आणि हो, पुढच्या वेळेस येताना शमिकालाही बरोबर घेऊन ये. मग तू, शमिका, मी, धवल कुठेतरी बाहेर जाऊया, ओके? ठीक आहे, मी करतो फोन तुला. ठीक आहे, बाय. बाय. बरं नाही वाटत आहे का? डॉक्टर, आय एम फाईन. पण मला काहीच आठवत नाहीये हो. मी आहे तरी कोण? मला काहीच कळत नाहीये. मला का काही आठवत नाहीये डॉक्टर?
मला कधी आठवेल? आठवेल आठवेल, डोंट वरी शांतो, आठवेल, सगळं आठवेल. आज जाऊ नकोस. आजी नाही जाते आत. बरं, मला सांग, वाफ जायला लागली? गुड. आणि हो, आजी काय करते? उप्स, तू बोलू शकत नाहीये ना? आय एम सो सॉरी फॉर दॅट. आई काय वेडेपणा चालू आहे? ती शमिका एक वेळी आणि त्यात तुम्ही तिला सपोर्ट करताय. आणि तू काय फोनवरून रेसिपी सांगतेस तिला? वेड्या मुलीला पसंत कोणी केलं? तूच ना. मग आम्ही फक्त तुमच्या वेडेपणाला सपोर्ट करतोय. दॅट्स इट. तू वैतागतोयस का? अरे मग काय? ओ, शमिका आत आहे आणि ह्याला आत जाता येत नाहीये. Right. काय ग, झाला का शिरा? अरे बापरे, आजी किचन मध्ये आली. हो. आणि एकटीच काय हसत होतीस? नाही ते असं काही नाही. आता तिला ही ट्रिक कळली नाही म्हणजे झालं. पण ना, हे काय लावलंयस कानाला? हे माझ्या फोनला लावलेलं असतं. फोन कुणाचा आला तर काम चालू असताना काम नको बंद पडायला ना, म्हणून. हा, शिरा झालाय ना? माझ्यासाठी बाहेर घेऊन ये, बघूया तरी कसा झालाय ते. आण बाहेर. हो. अभि, काय मूर्खपणा चालू आहे हा? तुम्हाला ना काय करायचं ते करा. अभि,
झालं का ग? हो माझं झालं. चल तू झालं ना आजी, तुला जे हवं होतं ना तेच झालं. हो. हेच हवं होतं ना तुला. आता झाला असेल जीव शांत तुझा. आजी, शमिकानं तुझी सेवा करावी असं मलाही वाटतं, पण हे असं तिला नाहीये सवय या गोष्टींची. आणि तिला मायेनं सांभाळून घ्यायचं सोडून तू अजून प्रॉब्लेम्स मध्ये टाकतेस तिला, असं टिपिकल सासवांसारखं. अभी अरे अरे ठीक आहे, इतकं काय भाजलेलं नाहीये मला. नाही कसं अभि, हे बघ, आज मी त्यांच्यामुळे शिरा बनवायला शिकले. उद्या सगळ्यांसाठी काहीतरी बनवू शकेन ना मी. त्या जे काही करतात ते आपल्या भल्यासाठी करतात. So, ठीक आहे. हा, पाहिलंस, तुझा मान राखायचा म्हणून किती समजुतीने घेते ती. नाही पण तू हे सगळं तिने शिकावं म्हणून नाही, तर तिला चांगला धडा मिळावा म्हणून करतेस. तुला असं वाटतं का की मला कळत नाही हे? माझ्यावर प्रेम करण्याची किंमत मोजते ती. चल शमिका, चल. आजी, तुझी आमच्यावर खूप माया आहे ना ग. मग थोडीशी तिला दे ना. बघ तू किती चांगली आहे ती. आणि हे सगळं शिकवण सवयी तिथे लग्न करून आल्यावर पण होऊ शकतं ना. आजी प्लीज प्लीज तिला ऍक्सेप्ट कर. इथपर्यंत आलंय हेच खूप आहे माझ्या दृष्टीने. मी ठरवलंय तसंच होईल. आणि चांगुलपणा फोडणीला घालून स्वयंपाक चांगला करता येत नाही, कळलं?